बेपोट्यो वावरात आलो. गहू आहे, चना आहे. आता भारत सरकारने करार केला, अमेरिका भारत टेरिफ डील. या डीलमध्ये नुसती डीलची चर्चा चालू झाली तर सोयाबीनचे भाव 1500 पडले, तुरीचे भाव 2000 पडले. अजून माझ्या बापाचा चना निघाचा आहे. गव्हाचे, तुरीचे, चण्याचे, सोयाबीनचे, मक्याचे आणि अमेरिकेतून जे माल येईन त्याच्यावर भारत सरकारनं 0% टेरिफ आकारला आहे. म्हणजे अमेरिकेतल्या मालाले भारतात अजिबात पैसे लागणार नाही. समजलं काय? भारतात. पण भारतातून जो माल अमेरिकेत जाईन त्याच्यावर 2 ते 3% टॅक्स होता, तो आता अमेरिकेनं 18% केला. म्हणजे भारतातला माल अमेरिकेत खपणार नाही आणि तिथून येणारा माल हा टॅक्स फ्री राहील. म्हणजे सरळ भारतातल्या शेतकऱ्याचं मरण आहे. त्याच्यात ॲग्रिकल्चर, क्राफ्ट आणि सोबत डेअरी प्रोडक्टसुद्धा, म्हणजे दुधाचे जे काही प्रॉडक्ट आहे ते सगळे भारताच्या कास्तकाराच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही. याले सर्वस्वी जबाबदार मोदी आहे. त्या एप्स्टीन फाईलमध्ये का आहे हे मला माहीत नाही, मोदीचं दडून. का मोदी हा ट्रम्पले काऊन घेऊन राहिला हे मोदीलेच माहीत असू शकते, किंवा त्याची सत्यता काही दिवसांना बाहेर निघाल. पण इथं जर शेतकरी मेला तर आता त्या शेतकऱ्यानं करायचं का? म्हणजे पहिलेच एक तर मागच्या 10 वर्षात म्हणजे खूप खर्च वाढून गेला, खताचा, बियाण्याचा, नांगरटीचा, मजुरीचा, आणि शेतीमालाले भाव नाही भेटून राहिले. जर उद्या तो माल भारतात यायला लागला तर कापूस, एवढा मोठा कापूस येईन सस्ता अमेरिकेचा, का आपला कापूस 5000 कोणी विचारणार नाही. याच्यात कास्तकार मरण, टेक्स्टाईल इंडस्ट्रीवाले मरण आणि त्याच्यात काम करणारे मजूर मरण, एवढ्या सगळ्या लोकांचं मरण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेतकरी वाचला पाहिजे. थोडंसं जागृत व्हा, अंधभक्ती बंद करा, ही माझी पायापडून विनंती आहे. मग पुन्हा म्हणान का कराया मास्तरनं सांगितलं होतं सालं बरोबर होतं. अनेक अंधभक्त म्हणून राहिले का याच्यात ॲग्रिकल्चर फार्म आणि म्हणजे ॲग्रिकल्चर क्रॉप आणि डेअरी प्रोडक्ट नाही आहे. त्याला मी सांगतो का हे सर्व आहे भाऊ, हे तू समजून घे. तुला अजून ते समजून नाही राहिलं. ठीक आहे, ज्याचा बाप कास्तकार आहे त्याला नेहमीच आपल्या शेतीबद्दल प्रेम असलं पाहिजे मला असं वाटते. तू कोण्याही पक्षाचा झेंडा घे, पण तुला जगासाठी 2 वेळचं अन्न लागते आणि ही शेतीतून येते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.